Hello friends, so let us start today with the first lesson of 12th English and Astrologer's Day. Let us see the icebreakers of this lesson. See the first question. Discuss with your partner and complete the activity. What are your strengths? आपल्याला इथे स्ट्रेंग्स याबद्दल चर्चा करून लिहायचं आहे. प्रत्येकांमध्येच काही ना काहीतरी स्ट्रेंग्स असतात आणि त्या स्ट्रेंग्सद्वारे स्ट्रेंग्स म्हणजेच प्लस पॉईंट्स त्याद्वारे आपण एक आपली करिअर हे घडवू शकतो. आपल्याला असं का वाटतं की आपल्यामध्ये ते स्ट्रेंग्स आहेत ह्याचं देखील आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. पहिलं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे पेंटिंग अँड ड्रॉइंग. वाय डू यू फील सो? आपल्याला असं का वाटतं? जर एखाद्यामध्ये व्हिज्युअलाइज करण्याची जी शक्ती असेल म्हणजे एखादं गोष्टीचं चित्रीकरण करण्याची जी शक्ती असेल आणि तो त्याच्यातून एक्सप्रेस स्वतःला करू शकत असेल म्हणजेच ड्रॉइंग आणि पेंटिंगच्याद्वारे तो स्वतःला एक्सप्रेस करू शकतो म्हणून त्याचा किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा तो स्ट्रेंथ असेल. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रीम करिअर कशाप्रकारे घडवू शकतो? तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट बनू शकता किंवा कार्टुनिस्ट बनू शकता. म्हणजे जर तुमच्यामध्ये पेंटिंग आणि ड्रॉइंग असेल हे जर स्ट्रेंथ असेल तर तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट किंवा कार्टुनिस्ट बनू शकता. अशाच प्रकारे आपल्याला 3 दुसरे काही जे स्ट्रेंथ्स असतील तर ते आपल्याला इथं लिहायचे आहे. चला तर मग नेक्स्ट बघूयात मिमिक्री. सपोज एखाद्याला मिमिक्री करायचं आवडत असेल किंवा त्याचं ते स्ट्रेंथ असेल तर ते त्याला का वाटतं की ते त्याचं स्ट्रेंथ आहे? कारण त्याला ते इमिटेट करायला आवडतं, लोकांना इमिटेट करायला आवडतं किंवा प्राण्यांना पक्ष्यांना तो इमिटेट करतो किंवा ती इमिटेट करत असेल त्याला ते आवडत असेल तर स्ट्रेंथ मिमिक्री हे होऊ शकतं. लव टू डू इमिटेशन ऑफ अदर्स. मग ह्याच्यामध्ये आपण ड्रीम करिअर कशाप्रकारे घडवू शकतो किंवा काय ड्रीम करिअर आहे? जर तुमचं मिमिक्री हे स्ट्रेंथ असेल तर तुम्ही डबिंग आर्टिस्ट होऊ शकता. फिल्म किंवा कार्टून्समध्ये तुम्ही तुमचा आवाज देऊ शकता. चला मग नेक्स्ट पाहूया स्ट्रेंथ रायटिंग. एखाद्याला स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी ती व्यक्ती ही लिहित असेल तर रायटिंग हे त्याचं स्ट्रेंथ झालं आणि तो त्याच्यामध्ये इमॅजिन करू शकतो किंवा एक्सप्रेस करू शकतो. त्यामुळं त्याला ते वाटतं की स्ट्रेंथ आहे, रायटिंग हे त्याचं स्ट्रेंथ आहे किंवा तिचे स्ट्रेंथ आहे. ह्याच्यामध्ये आपण ड्रीम करिअर कशाप्रकारे बनवू शकतो किंवा आपलं करिअर कशाप्रकारे घडवू शकतो? जर सपोज एखाद्याचं स्ट्रेंथ असेल रायटिंग तर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती रायटर होऊ शकतो, पोएट, क्रिटिक. अशा प्रकारे तुम्ही तुमचं ड्रीम करिअर हे घडवू शकता जर तुमचं रायटिंग हे स्ट्रेंथ असेल. काही व्यक्तींचं ॲक्टिंग देखील स्ट्रेंथ असू शकतं तर तुम्ही ॲक्टिंग हे पुढचं स्ट्रेंथ लिहू शकता. वाय डू यू फील सो? तुम्हाला असं का वाटतं की तुमचं स्ट्रेंथ आहे? कारण तुम्ही स्वतःला तिथं एक्सप्रेस करू शकता किंवा तुम्ही ॲक्टिंगमध्ये खूप तरबेज असाल तर तुम्ही इथं ते लिहू शकता. एक्सप्रेस विथ फिलिंग. त्यानंतर ड्रीम करिअर काय असू शकतं? एखादी व्यक्ती ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस होऊ शकते फिल्ममध्ये किंवा सिरियलमध्ये. ॲक्टर और ॲक्ट्रेस इन द फिल्म और सिरियल. तर अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न हा सॉल्व केलेला आहे. लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज, टाउन or city is very attractive. People with different occupations sell their wares. Wares म्हणजे products. Discuss with your partner the variety of activities at the local market. एखाद्या लोकल मार्केटमध्ये जे विलेजमध्ये आहे, शहरामध्ये आहे किंवा इतर ठिकाणी कुठेही असेल तर त्या अशा ठिकाणी लोक हे वेगवेगळे व्यवसाय करत असतात, त्यांचे ते प्रोडक्ट्स विकत असतात
अशा ठिकाणी वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात इथं आपल्याला लिस्ट डाऊन करायच्या आहे. त्यातील एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रोसरी. मग फुलं विक्रेते किंवा किराणा माल विक्रेते आपण तिथे बघू शकता. त्यानंतर दुसरं तुम्ही लिहू शकता, कॉलिंग आउट लाऊडली टू अट्रॅक्ट कस्टमर्स. तर असे हे विक्रेते जोरजोरात ओरडत असतात कस्टमर्सना अट्रॅक्ट करण्यासाठी. त्यानंतर काही विक्रेते जे आहेत ते फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स विकत असतात. सेलिंग फ्रूट्स व्हेजिटेबल्स हे तुम्ही लिहू शकता इथे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी म्हणून. त्यानंतर काही विक्रेते हे आपल्या प्रोडक्ट्सना वेगवेगळे फॅन्सी नावं देतात. तर ती एक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी तुम्ही लिहू शकता, गिविंग फॅन्सी नेम्स टू देअर प्रोडक्ट्स. त्यानंतर जे कस्टमर्स तिथे येतात ते बार्गेनिंग करतात, म्हणून तुम्ही बार्गेनिंग हे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी लिहू शकता, म्हणजे पैशांचा तोलभाव करणे, बार्गेनिंग. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ विलेज, टाउन और सिटी इट इज क्वाइट अ कॉमन साइट टू सी एन ॲस्ट्रोलॉजर सिटिंग बाय द रोड साइड विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. अशा लोकल मार्केटमध्ये ज्योतिषी हा आपले व्यावसायिक साधन सामुग्री घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेला असतो आणि तो आपल्या साधन सामुग्रीमध्ये कोणकोणत्या गोष्टी हे इन्क्लूड करतो ते आपल्याला इथं लिस्ट डाऊन करायचं आहे. लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. फर्स्ट पॅरट कार्ड्स हे त्यांनी दिलेलं आहे आणि इतर 4 पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहे. दुसरा तुम्ही लिहू शकता, डिफरंट कलर्ड बीड्स अँड रिंग्स. काही ज्योतिषांकडे आपण पेटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोती किंवा मणी आणि रिंग्स बघतो. त्यानंतर मिस्टिक चार्ट्स, काही गूढ अनाकलनीय असे चार्ट्स त्याच्याकडे असतात जे सामान्य लोकांना समजत नाहीत. त्यानंतर फोर्थ, त्याच्याकडे काही नोटबुक्स असतात, तर ते आपण इथं मेन्शन करू शकतो. तसेच आपण त्याच्याकडे गॉडेसेस यांचे फोटोज पाहतो, तर तुम्ही लिहू शकता फोटोज ऑफ गॉड्स और गॉडेसेस और डेटीज. तर अशा प्रकारे एखाद्या ज्योतिषाकडे कोणकोणते इक्विपमेंट्स असू शकतात ते आपण इथं मेन्शन केलेलं आहे. लेट अस सी नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. There are certain unreasonable beliefs among people living in our society. Certain common events are linked with superstitions. List such events, discuss the superstitions linked with them and the means of their eradication. Eradication means to remove or to root out such things. Superstition म्हणजे अंधश्रद्धा. Superstitions are rooted in the society and that how to remove it, that also to be mentioned in this answer. Which are the superstitions and then how to eradicate it, how to root out from the society, that we have to mention. म्हणजेच आपल्याला इथे या ठिकाणी सुपरस्टिशन्स लिहायचे आहेत आणि ते कशा प्रकारे आपण समाजातून मुळासकट उपटून काढू शकतो याचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. पहिलं सुपरस्टिशन दिलेलं आहे, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. जनरली आपण असं बघितलेलं आहे की जर आपण एखाद्या चांगल्या कामासाठी चाललं असेल आणि जर मांजर आडवी गेली तर आपण ते अशुभ मानतो आणि आपण त्या कामासाठी जात नाही किंवा मागे थोडंसं चालून परत जातो. हे एक सुपरस्टिशन आहे. त्याचप्रमाणे टू सी आऊल म्हणजे आऊलला पाहणं हे देखील एक सुपरस्टिशन मानलं जातं. थर्ड, टू हँग लेमन अँड चिलीज ॲट द मेन डोर. मुख्य दरवाजाला
लिंबू आणि मिरच्या हे बांधलेले आपण पाहतो आणि हे एक उद्देशाने बांधलेलं असतं की जेणेकरून जे दुष्ट प्रवृत्ती आहेत, दुष्ट शक्ती आहेत, हे आपल्या दरवाजातून आत येऊ नये, त्यांना आळा बसावा ह्यासाठी हे बांधलेलं असतं. हे देखील अंधश्रद्धा आहे. नेक्स्ट, टू किल द स्नेक, सापाला मारणं हे देखील एक अशुभ मानलं जातं आणि आपण जर त्याला सापाला मारलं तर तो देखील आपल्यावर धरल्यावर हल्ला करेल अशी एक अंधश्रद्धा आहे. म्हणून सापाला मारणं हे अशुभ मानलं जातं किंवा अत्यंत वाईट असं मानलं जातं. नेक्स्ट, टू कट द नेल्स ॲट नाईट, रात्रीचं नखं कापणं हे देखील अशुभ मानलं जातं. तर अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आपण आपल्या समाजामध्ये पाहतो आणि बरेच एका पिढीनंतर दुसऱ्या पिढीमध्ये हे अंधश्रद्धा अशाच प्रकारे चालू राहतात. हे आपल्याला कुठंतरी थांबवायला हवं आणि हे आपण थांबवू शकतो जर आपण या गोष्टींना स्वतःच विचार करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला. आपल्या स्वतःपासून ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे आपणच ज्या मागे चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत ह्याच्यावर विचार करून मग त्या आपण पुढे न्यायच्या की नाही ह्याचा आपण विचार करून ते थांबवू शकतो. सो टुडे वी हॅव सीन इन दिस व्हिडिओ आईस ब्रेकर ऑफ ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. जर तुम्हाला पुढचा लेसन पाहायचा असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा.